अगर मेरे जैसे 36 मिल सकते हैं, तो तेरे जैसों का तो बाजार लगता होगा। अगर मेरे जैसे 36 मिल सकते हैं, तो तेरे जैसों का तो बाजार लगता होगा। तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला आणि तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्याला मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. बीट व्हिडिओ आपण दिला आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर येतो माझ्या स्ट्राईक व्हिडिओचं ऑप्शन आपल्याला त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिला तर ह्या बीट आपल्याला जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा. तर पहिली बीट आपल्या इथे चेंज होते इथून स्प्लिट करायच्या, पुढची बीट आपल्या इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया. ठीक आहे, तर सिम्पली अशा इथून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट आपल्या इथे चेंज होत आहे इथून स्प्लिट करूया अशा. ठीक आहे, तर स्प्लिट केल्यानंतर अशा प्रकारे आता इथून आपल्या त्यामध्ये फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ह्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा, रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुमचा इथून फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे. आता आपल्या दुसऱ्या बीटला सेम टू सेम इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ठीक आहे, इथून आपण हा फोटो ॲड करूया. आता फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे. आता इथे आपण 3 PNG दिले तर पहिले 2 PNG असतील ते आपल्या पहिल्या फोटोला इथून ॲड करायचे. तर पहिला डायलॉग कोणता आहे तो बघायचा आहे. तर सिम्पली ते आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, म्हणजे ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरले त्यावरती क्लिक करायचं आणि पहिल्या PNGतून तुम्हाला ॲड करायची लेंथ आपल्याला आहे ना कुठून दुसरं PNG चालू होते इथं एन चालू होते तर इथपर्यंत आणून ठेवायची. ठीक आहे, अशा प्रकारे. आता इथून आपल्याला आहे ना त्याच्या पुढं दुसरं PNGतून तुम्हाला ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो असेल त्याच्यानंतर तिसरं PNG ॲड करायचं जे आपण इमोजी PNG दिलं आहे. तर ठीक आहे, इथून हे झाल्यानंतर मी काय करतो इथून PNG आणि फोटो ॲड करून घेतो. बीटनुसार तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की PNG आणि फोटो आपण इथून ॲड करून घेतले. तर ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू. इनमधला हा जो फेड इनचा इथून इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. ह्याची खालची लेंथ संपूर्ण बरोबर 9वरती क्लिक करायचा आहे. आता त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच सिम्पली हा जो आपला इफेक्ट असेल क्रॉस ओपनचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला ऊसचं एक सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला जो रेट्रो फेड इन टूचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 9वरती क्लिक करायचा. पुन्हा पहिल्यांदा जुटायचं खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ग्लिचमधला हा जो क्रोमॅटिकचा इफेक्ट असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून बरोबर 9वरती क्लिक करायचं आहे. ह्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जुटायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली लाईटच्या ऑप्शनमधला हा जो गॉड रेजचा तो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असं शेवटपर्यंत ठेवायची. पुन्हा पहिल्यांदा जुटायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आता माझ्या रेट्रोमधला हा जो आहे ना ओल्ड फुटेजचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. ह्याची लेंथ आपल्या पहिल्या फोटो जेवढी तेवढी ठेवायची. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पार्टीमधला हा जो ब्लॅक फ्लॅश 2चा तो एक स्लाईड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली दुसरा फोटो त्याच्या मध्यभागी यायचा आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला स्प्लिटमधला हा जो कटचा तो एक असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर 9वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.